तर बघूया माझ्या नागपूरच्या 1 BHK फ्लॅट. तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन फ्लॅटमध्ये स्वागत आहे. तर हा आहे हॉल आणि हॉललाच लागून आहे किचन. किचनमध्ये स्पेस हॉलपेक्षा जास्त आहे आणि ह्या चेअरवर सर्व सामान तसंच पडून आहे, कारण मला येऊन फक्त एकच दिवस झाला आणि ह्या स्पेसमध्ये मी देव वगैरे ठेवू शकते. तर हा आहे किचन आणि किचनलाच लागून आहे वॉशरूम आणि वॉशरूमच्या साईडनं वर या सीड्या जातात, जिकडे आहे एक बेडरूम आणि वॉशरूम. हा आहे माझा बेडरूम आणि ह्या बेडरूम मध्येही खूप जास्त स्पेस आहे, जिकडे आपण सामान ठेवू शकतो. ही कबड तुम्हाला नंतर दाखवते. आधी आपण गॅलरी बघूया आणि गॅलरी बघायच्या आधी हे आहे माझं थोडं मेकअपचं सामान, जे मी डेली यूज करते. बाकी सर्व कबडमध्ये ठेवले आहे. आता बघूया आपण गॅलरी कशी आहे. तर गॅलरी पण अतिशय छान आहे, स्पेस पण छान आहे आणि ही वाली ग्रीन मॅट सनलाईट पासून प्रोटेक्ट करण्यासाठी लावली आहे, पण मी ती नंतर काढून टाकेल. तर लास्टला आपण बघूया माझी कबड. तर मी जास्त सामान नाही आणू शकले, कारण मी एकटीच येत होते, तुम्ही बघितले होते. तर मी फक्त 2 ट्रॉली बॅगा आणल्या आणि हे थोडे बॅग्स वगैरे आणले, जे मी यूज करते डेली. तर ही बॅग मी बँगलोरहून घेतली होती आणि माझी सर्वात फेवरेट आहे, ती नेहमी माझ्यासोबत असते. आणि इकडं आहे माझे थोडे मेकअपचे सामान, जे मी अजून व्यवस्थित ठेवले नाही, मी तुम्हाला नंतर दाखवेल. आणि लास्टला मी एक ट्रॉली बॅग ठेवली आहे, जिच्यात थोडं सामान आहे ते ठेवायचं बाकी आहे. आणि इकडच्या साईडच्या कबडमध्ये स्लीपर आणि शूज ठेवले आहेत. तर आणताना मला एवढेच आणता आले, जे की मी डेली यूज करू शकते, बाकी मी नंतर आणेल. तर हा वाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नागपूरचं कुठलं प्लेस मी एक्सप्लोअर करू तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.